मी खेड्यातील मुलगी आहे. माझ्या गावातली मी एकटीच मुलगी होते, जिला तिच्या घरच्यांनी बाहेर शिकायला पाठवले होते. नाहीतर गावातली कुठलीही मुलगी 5वी जास्त शिकलेली नव्हती, कारण गावात उच्च शाळा नव्हती. लग्नाच्या काही दिवसापूर्वी माझ्या मंगेतराने मला माझी शुद्धता सिद्ध करायला सांगितली. आमच्या गावात बाबांजीचा आश्रम होता. आश्रमात एक झोपडी बांधलेली होती, जिथे मुलीला 5 दिवस राहावे लागत होते. जर मुलगी शुद्ध नसली तर गायब व्हायची आणि जर 5 दिवसानंतर सुखरूप बाहेर आली म्हणजे ती शुद्ध आहे असे समजायचे. मी खूप विनंती केली की माझ्यावर असा अत्याचार करू नका, पण मला जबरदस्तीने त्यांच्या आश्रमात नेऊन कुलूपबंद केले आणि एके रात्री मी झोपडीत झोपली होती. तेव्हा मध्यरात्री माझ्यासोबत जे घडले ते पाहून माझे मन हादरले, कारण तिथे माझ्यासोबत घरात लग्नाची तयारी जोरात चालू होती. मी खूप खुश होती. माझ्या मंगेतराचे नाव अमित आहे आणि तो आमच्या गावातील जमीनदारांकडे काम करतो. आमचं लग्न पण त्याच जमीनदारांनी जोडून दिलं होतं. तो खूप श्रीमंत आणि चांगला माणूस होता. माझे मित्र मला अमित नावाने चिडवत होते. मी अमितला आधी ओळखत नव्हती. तो माझ्या वडिलांचा मित्रांचा मुलगा होता. मी नवरी बनून माझ्या खोलीत बसली होती. लग्नाच्या मिरवणुकीचा आवाज जेव्हा माझ्या कानावर पडला तेव्हा मी आणखीनच आनंदी झाली. मी माझ्या गावातली सगळ्यात हुशार आणि शिकलेली मुलगी होती आणि इंटर पास होणारी संपूर्ण गावातली पहिली मुलगी होती. माझे वडील शेतकरी होते, पण मला अभ्यासाची खूप आवड होती. नंतर 5वी शिकत असताना मी माझ्या गावात पुढे जाऊ शकत नव्हती, कारण तिथे शाळा फक्त 5वी पर्यंतच होती. म्हणून मी माझ्या वडिलांना आग्रह केला की मला पुढे शिकू द्या. पण माझ्या वडिलांना वाटत होते की मी पुढे शिकू नये, पण मी सहमत नव्हते. मी माझ्या वडिलांना प्रेमाने समजावले. ते नाही म्हटल्यावर मी त्यांच्याशी रुसली आणि बरेच दिवस जेवणही केले नाही. म्हणून त्यांना माझ्या जिद्दीपुढे नतमस्तक व्हावे लागले. पण त्यांना भीती वाटत होती की कदाचित मी बाहेर जाऊन बदलून जाईल किंवा बिघडून जाईल. त्याने असेही ऐकले होते की मुली जेव्हा जास्त अभ्यास करतात तेव्हा त्या कोणाचेही ऐकत नाहीत, आईवडिलांचेही ऐकत नाही आणि आईवडिलांशी वाद घालतात. त्यामुळेच ते मला पुढचा अभ्यास करण्यापासून रोखत होते. पण त्यांनी ही शर्त ठेवली होती की ते जिथे म्हणतील तिथे मला लग्न करावं लागेल. मला पुढचं शिक्षण करायचं होतं, म्हणूनच मी त्यांची ही शर्त आनंदाने मान्य केली. गावाजवळ एकही शाळा नव्हती, त्यामुळेच मला पुढच्या अभ्यासासाठी शहरात पाठवण्यात आले आणि मी तिथेच हॉस्टेलला राहायची. पण 15 दिवसांनी गावी यायची. जेव्हा मी घरी परत यायची तेव्हा गावकरी माझ्या वडिलांना टोमणे मारायचे की ते मला इतकं शिकवत आहे, भविष्यात ही मुलगी यांचं नाक कापेल, पण तो तोंड कुठे लपवणार. पण वडिलांना माझ्यावर पूर्ण विश्वास असल्याने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचे. जेव्हा मी इंटरमिडिएटची परीक्षा पास करून माझ्या गावी परतली तेव्हाच माझ्या वडिलांनी घाईघाईत माझं लग्न ठरवलं होतं. तुझं लग्न 2 आठवड्यानंतर आहे. वडिलांनी हे सांगताच मी स्तब्ध झाली. पण मी वडिलांना अभ्यासाच्या बदल्यात वचन दिलं होतं की ते जिथे म्हणतील मी तिथेच लग्न करेल. मग मी पण माझे वचन पाळले. आनंदाने लग्नाला होकार दिला आणि वडिलांना लग्नाबद्दल काहीही विचारले नाही की माझं लग्न कोणाशी होतंय, कोण आहे, कसा आहे, काय करतो, काही विचारलं नाही. राहुलला एकदाही बघायला सांगितलं नाही. वडिलांनी भीती वाटत होती की मी लग्नाला नकार देईल आणि ते खूप बेचैन होते. पण माझी संपत्ती पाहून ते खुश झाले की त्यांच्या मुलीने त्यांचा विश्वास तोडला नाही. मी सुद्धा शहरात शिकत असताना कधीही कोणत्याही मुलाच्या प्रेमात पडली नाही. फक्त माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि हे पण विचार केले नाही की माझा नवरा कसा असला पाहिजे. म्हणूनच माझ्या कुटुंबाच्या आनंदात मी त्यांच्यासोबत आनंदाने लग्नाला तयार झाली.
माझ्या तोंडातून निघालेला एक शब्द माझ्या संपूर्ण कुटुंबाची इज्जत नष्ट करू शकतो आणि गावातील त्यांची नाक कापू शकतो, हेही मला माहीत होतं. हे लोक म्हणतील, 4 अक्षर काय शिकली, आईबाबांसमोर बोलू लागली. माझ्या लग्नाचा मला खूप आनंद होता, पण जसा जसा माझ्या लग्नाचा दिवस जवळ येत होता, माझ्या वडिलांची अस्वस्थता वाढू लागली. कारण गावातले सगळेच माझ्या अभ्यासाच्या विरोधात होते आणि मग मी अभ्यासासाठी हॉस्टेलमध्ये राहत होती. घरापासून खूप दूर असल्याने गावकरी वेगवेगळ्या गोष्टी बोलायचे, पण माझ्या वडिलांना माझ्या आनंदापुढे काही दिसत नव्हते. पण आता लग्न जवळ आले होते. वडिलांची चिंता वाढू लागली होती. लग्नाआधी आई माझ्या खोलीत आली आणि तिने मला विचारलेले प्रश्न ऐकून मला धक्काच बसला. मग मला माझ्या वडिलांच्या अस्वस्थतेचे कारण कळले. मी कल्पना पण करू शकत नाही असे प्रश्न माझ्यासमोर येतील. आई म्हणाली, 7 वर्षे हॉस्टेलला राहून आली आहे, मोठ्या कॉलेजला जात होती. मला सांगून दे, तू तुझ्या वडिलांचं नाव तर खराब नाही केले ना? तिथे सर्वांसमोर तुझ्या पवित्रतेची परीक्षा आहे. काही चुकले तर तुझे वडील आणि मी मरणार जिवंत, असे म्हणत आई रडायला लागली. मी शुद्धीवर आली आणि म्हणाली, आई, असे काही नाही. मी सर्वांच्या नजरेपासून दूर राहायची. वाईट संगतीचा कधी परिणाम होऊ दिला नाही. मी असे काही केले नाही की तुमची इज्जत कमी होईल. पण माझ्या बोलण्यावर आईचे समाधान झाले नाही, कारण गावातील लोक माझ्या चरित्राबद्दल प्रश्न करत होते. मग ते म्हणू लागले की अमित म्हणतोय की लग्ना अगोदर कोमारे असल्याचा पुरावा नेहाला द्यावा लागेल, मगच माझे लग्न होईल. हे ऐकून मला आश्चर्य वाटले की संपूर्ण कुटुंब आणि संपूर्ण बंधू भगिनी बाहेर बसले होते. मिरवणूक आली होती आणि माझा नवरा बकवास बोलत होता. मी माझ्या कोमार्याचा पुरावा कसा देऊ शकते? आई म्हणाली, अमित म्हणतोय की शहरातील हॉस्टेलला शिकणाऱ्या मुली चारित्र्यहीन असतात, ज्यामुळे जोपर्यंत ती मला तिच्या पवित्रतेचा पुरावा देत नाही तोपर्यंत मी तिच्याशी लग्न करणार नाही. जेव्हा नेहाने तिच्या आईला विचारले की मी पुरावा कसा देऊ, तेव्हा आई म्हणाली की अमित म्हणतोय की जर मी बाबांजीच्या आश्रमात बांधलेल्या पवित्र खोलीत 5 दिवस घालवले तर आणि 5 दिवसांनी सुखरूप बाहेर आली तरच तिच्याशी लग्न करणार. जर ती वाईट चरित्र्याची असेल तर ती त्या खोलीतून गायब होईल. ती खोली आश्रमात असल्यामुळे भूत तिला घेऊन जाईल आणि तिथे पवित्र लोकांनी खूप तपश्चर्या केली आहे. म्हणून जेव्हा जेव्हा एखादी मुलगी प्रेमात पडते तेव्हा ते तिला त्याच खोलीत बंद करायचे आणि त्या मुलीला 5 दिवस त्या खोलीत घालवावे लागायचे. मी शिकलेली आहे, त्यामुळे मला ही आश्रम कथा समजत नाही. बंद खोलीत एखाद्या मुलीचे चारित्र्य ठरवले जाते असे कसे होऊ शकते? आमच्या गावात ज्या मुलीच्या चारित्र्यावर संशय होता तिला त्या खोलीत कोंडून ठेवले जात होते आणि जर ती गायब झाली तर तिला चारित्र्यहीन समजले जात होते आणि बोलायचे की शैतान तिला सोबत घेऊन गेला. आजच्या युगात असा विचार करत होते. एवढा मूर्खपणा, एक मुलगी चारित्र्यहीन आणि पवित्र आहे याचा अंदाज हे लोक या फालतू गोष्टींनी कसं करू शकता? मला समजत नव्हते की मी काय त्या छोटीशी खोलीत राहू. माझ्यापेक्षा माझी पवित्रता कोणीही ओळखू शकत नाही. माझे आईवडील, गावकरी आणि पंचायतही तिथे उपस्थित होते. मी म्हणाली की मला असे काही मान्य नाही. माझे ऐकून सासू रागवली आणि म्हणाले की याचा अर्थ या मुलीच्या मनात चोर आहे म्हणून ती हे नकारत आहे. जर तिला हे मान्य नाही तर आम्ही लग्नाची मिरवणूक परत काढू. हे ऐकून माझ्या वडिलांनी मुलांकडून आलेल्या लोकांसमोर हात जोडून मिरवणूक परत ना घेण्यास सांगितले. माझी आई माझ्याकडे आली आणि म्हणाली, तू का हट्ट करतेस? जर तू शुद्ध आहेस तर तिथे राहायला का नाही म्हणते? माझे आई वडील खूप रडत होते. मी माझ्या भावी सासूबाईंना म्हणाली की तुम्ही लोकांना खात्री नसेल तर मला दवाखान्यात घेऊन जा आणि माझी वैद्यकीय तपासणी करून घ्या, तुमचा विश्वास बसेल.
आता प्रगती झाली आहे. डॉक्टर करतील तपास, तुम्हाला सर्व सत्य सांगतील. हे निराधार कर्मकांडावर विश्वास ठेवू नका आणि निष्पाप मुलींना असा निर्जन ठिकाणी कैद करू नका. पण माझे कोणीच ऐकले नाही. बाबा तर निर्जीव प्रेतासारखे झाले होते. आईची सुद्धा वाईट अवस्था झाली होती. जणू काही मीच तोंड काळे केले आहे. लोकांनी माझ्यावर खूप आरोप केले. माझ्या वडिलांना बोलले, तुला सांगितले होते तुझ्या मुलीला परदेशात शिकायला पाठवू नका. आता बघा निकाल. पण तुम्ही कोणाचेच ऐकले नाही. आता तुमची इज्जत बघा. मी वडिलांसमोर बसून रडत राहिले. मी रडतच राहिली की बाबा, मी तसं काही केलं नाही. नक्कीच माझे मेडिकल चेकअप करून घ्यायला हवं. पण सगळ्यांचा विश्वास होता फक्त त्या आश्रमावर, ज्याला ती खोटी ठरवू शकत होती. माझ्याबद्दल माझ्यापेक्षा चांगलं कोणालाच कळणार नाही. तिथे जाणं, सर्वांसमोर वारंवार नकार देणे हे माझे चारित्र्यहीनपणा सिद्ध करत होते आणि माझे तिकडे जाणे सर्वांना पटले असते. पण असे मी स्वतःला 5 दिवस असा आश्रमाच्या खोलीत कोंडून ठेवू शकत नव्हती, जिथे कोणीही येत जात नाही. पण माझ्या आईवडिलांचे अश्रू पाहून मीही हतबल झाली. मग पंचायत ठरवायला बसली. पंचायतीने माझ्यासाठी तसाच निर्णय घेतला की मला 5 दिवस जंगलात राहावे लागेल. पंचायतीनेही माझे ऐकले नाही. मीही माझ्या आईवडिलांच्या भरल्यासाठी त्यांचा निर्णय मान्य केला. मी नवरीचे कपडे बदलले आणि साधे कपडे घातले आणि जायला तयार झाली. पण मला खूप वाईट वाटले की अमित इतका खोटा, अशिक्षित आणि गरीब विचारांचा आहे. मला त्याच्या विचारांचे वाईट वाटले. मग मी गावातील काही वडीलधारी मंडळी आणि माझ्या वडिलांसोबत तिथे गेली आणि मला त्या छोट्याशा खोलीत बंद केले, जिथे कुठूनही प्रकाशाचा किरणही दिसत नव्हता. त्या खोलीत फक्त एक खाट होती, ज्यावर मी असहाय पडून होती आणि खूप रडत होती. कळत नाही कसलं ते अंधारमय शहर होतं. मी लहानपणापासूनच ही अज्ञानी प्रथा घडताना पाहत होती. जंगलाच्या मध्यभागी आश्रमाच्या कोपऱ्यात एक खोली होती, जिथे निष्पाप मुलींना कैद केले जात होते आणि 5 दिवसाचे सर्व खाण्यापिण्याचे सामान तिथे ठेवले जात होते, कारण खोलीला कुलूप लावले होते आणि 5 दिवसापूर्वी तिथे कोणीही येत नव्हते. मला कळले नाही अमितला माझ्यावर संशय का आला. खोली पूर्णपणे बंद होती. एक लाईटही नव्हती की वेळ कळू शकेल. फक्त एक पंखा चालू होता. जंगलाजवळ एक पूर्णपणे निर्जन जागा होती, जिथे जंगली प्राणी येऊन दरवाजा तोडू शकतात आणि माझ्यावर कधीही हल्ला होऊ शकतो. या भीतीने माझे हृदय थरथर कापत होते. मी खाटवर बसली, पण खोलीचा दरवाजा लोखंडी होता. माझ्यासारखा बारीक आणि नाजूक मुलीला ते उघडता आले नसते. मी जेवणाच्या टोपलीतून कापड काढले आणि त्यात फळशिवाय काहीही नव्हते. खोलीत पंख्याचे बटन नव्हते आणि बल्बही लावलेला नव्हता. तिथे एक बाथरूम होते, पण तिथे पण अंधार होता. मी संपूर्ण खोलीची कसून चौकशी केली, पण काहीही दिसत नव्हतं. मी परत खाटवर येऊन बसली. काही वेळ झाला होता की मला कोणा येण्याचा आवाज आला. भीतीने माझा जीव वर खाली होऊ लागला. बाहेर काही जंगली प्राण्यांचे आवाज येऊ लागले. मी ते पाहून घाबरली. विजाही चमकू लागल्या. विजाची उजळ खोलीत येऊ शकत नाही, पण विजेचा भयंकर आवाज येत होता. माझे हृदय जोरजोरात धडधडत होते. मग तिथे जोरदार पाऊस सुरू झाला. मी खाटेवर बसून रडायला लागली. मला माझ्या चुलत बहिणीची गोष्ट आठवली. जेव्हा मी मोठी होत होती, तेव्हा माझ्या मोठ्या बाबाच्या मुलीचे लग्नही असेच थांबवले गेले होते. माझी चुलत बहीण काही दिवस मावशीच्या घरी राहून दुसऱ्या गावातून परतली, तेव्हा तिच्या मंगेतराने हेच सांगितले की तिला तिच्या कौमार्य असल्याचा पुरावा सर्वांना द्यावा लागेल. आधी माझ्या चुलत बहिणीवर दुसऱ्या मुलाशी संबंध असल्याचा आरोप झाला. ती रडत राहिली की तिने असे काही केले नाही, पण कोणीही तिचा एकही शब्द ऐकला नाही. सगळ्यांनी फक्त या खोलीवर श्रद्धा होती. ते म्हणायचे की हा आश्रम पवित्र आहे. हा आश्रम पवित्र स्त्रियाबद्दल सत्य सांगतो. हे मला आजपर्यंत समजले नाही.
माझी चुलत बहीण खोलीत बंद होती आणि तिथे कुलूप लावले होते आणि 5 दिवसात तिच्या कोमार्याचा पुरावा सापडेल असे लोक म्हणायचे. तिथे एक छोटेसे मंदिर होते जिथे काही बाबांनी तपश्चर्या केली होती. त्यांना कोणी बघितले नव्हते, फक्त ऐकले होते. सगळे म्हणायचे की या झोपडीत एक खूप मोठे बाबा राहत होते आणि ते बाईबद्दल हकीकत सांगत होते. हा आश्रम या झोपडीजवळ गावातील जमीनदाराने बांधला होता. जेव्हा माझी चुलत बहीण खोलीतून बाहेर आली, तिचा रंग पिवळा झाला होता. ती खूप सुंदर होती, पण अशक्तपणामुळे तिला नीट चालताही येत नव्हते. तोंडातून एकही शब्द निघत नव्हता. पण लग्नाची तारीख दिली गेली. पण लग्नाच्या काही दिवसाआधी तिचा मृत्यू झाला. मरताना तिचा चेहरा पूर्ण निळा झाला होता. गावभर म्हणत होते की तिने विषप्राशन केले होते. त्यावेळी मी फक्त 10 वर्षाची होती. मी माझ्या चुलत बहिणीला खूप प्रेम करत होती. ती मेल्यावर मी पण खूप रडली होती. आज माझ्यासोबत त्याच गोष्टींची पुनरावृत्ती होत होती. हे सर्व विचार करून मी खूप अस्वस्थ होत होती, पण रडून काही उपयोग नाही. मी देवाला प्रार्थना करत होती की माझी मदत कर. मी वॉशरूममध्ये जाऊन हात धुतच होती की वॉशरूमच्या आतून खिडकी उघडली. मला आश्चर्य वाटले की खोलीत तर एक पण खिडकी नाही, तर बाथरूममध्ये खिडकी कशी होऊ शकते. पण मी हात खिडकीतून बाहेर येताना दिसताच माझा जीव गेला. खिडकीवरचा पुरुषी हात पाहून मी भीतीने पिवळी पडली. मी पटकन बाहेर गेली, दार बंद करून कुलूप लावले. मग विचार करू लागली की काय हरकत आहे, या खोलीच्या आजूबाजूला कोणीही येत नाही, खोलीत खिडकीच नाही, मग वॉशरूममध्ये अशी खिडकी कशी असेल. बाहेरून बघायला तर ते साधी भिंत दिसते, मग ही खिडकी कुठून आली. मी बाहेर आली आणि दरवाजा बंद केला. काही वेळ दारावर टकटकाचा आवाज येत होता. त्यावेळी माझे हातपाय भीतीने थरथरत होते. मला वाटले आता माझे हृदय निकामी होईल. पण वॉशरूमचा दरवाजा सुद्धा लोखंडाचा होता. तो इतक्या सहजासहजी उघडणार नव्हता. मी घाबरून एका कोपऱ्यात जाऊन बसली. दार उघडत नाही, फक्त दारावर जोरजोरात टकटक ठोकण्याचा आवाज येत होता. थोड्या वेळाने आवाज बंद झाला. मी विचार करत होती, तो कोण होता. का तो वनमाणूस होता. त्याच्या हातावर खूप केस होते. वनमाणूसचा विचार करून माझा जीव गेला. मी जंगलामध्ये एका खोलीत होती. तिथे भयानक प्राणी असणे मोठी गोष्ट नव्हती, पण झोपपणा अशी असते की ते प्रत्येक परिस्थितीत येऊनच जाते. रडता रडता केव्हा मला झोप आली कळलंच नाही. सकाळी उठून जेव्हा मी रात्रीचा विचार केला, मला भीती वाटू लागली. पूर्ण दिवस भीतीने गेला. जेव्हा मी भुकीने बेशुद्ध होऊ लागली, तेव्हा मी काही फळे खाल्ली. मग मी धाडस करून वॉशरूममध्ये गेली आणि आश्चर्यचकित झाली की तिथे खिडकी नव्हती, फक्त एक भिंत होती. मी इतकी घाबरली होती की मी पटकन परत खोलीत आली आणि विचार करू लागली की ती खिडकी कुठे गेली जिथे तो हात आला होता. तेवढ्यातच पुन्हा दार वाजायला लागले. मग मला धक्काच बसला की कोणी आत कसे येऊ शकते. हे काय प्रकरण आहे. हा कोण होता जो रात्री वॉशरूममध्ये येतो आणि खोलीचा दरवाजा वाजवू लागतो. जणू दार तुटणारच होते, पण दरवाजा खूप मजबूत होता. सहजासहजी उघडणार नाही. मी दार उघडले नाही आणि मी आवाजही केला नाही. जणू मी खोलीत नाही अशी शांत बसून राहिली. ही माझी दुसरी रात्र होती तिथे. मध्यरात्री कोणी येऊन दरवाजा वाजवला माहीत नाही. दिवसभर तिथून आवाज आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी वॉशरूममध्ये जाऊन कसून चौकशी करावी असा विचार केला आणि मी वॉशरूम नीट तपासू लागली जिथून खिडकी उघडली होती. दिवसभरात ती भिंतीसारखी दिसत होती. मी नीट पाहिलं तर ती अगदी भिंतीसारखीच दिसत होती, पण ती लाकडाची होती. मी ते बाहेर ढकलले तेव्हा ती उघडली नाही, पण बराच वेळ मेहनत करून ती उघडली. मी बाहेर डोकावून पाहिलं तर तिथे अजून एक खोली होती. आत जाऊन बघितलं, तिथे मला एक बोगदा दिसला जो कुठपर्यंत जातोय हेच कळत नव्हते. मला भीती वाटत होती आणि तिथे खूप अंधार होतं.
पण मी खिडकीतून आत उतरली. मला आशा होती की तिथून बाहेर जाण्याचा रस्ता असेल. मी घाबरत घाबरत पुढे जात होती. थोडं पुढे गेल्यावर मला लाईट दिसू लागली. मी तिथे पोहोचली तेव्हा लाईटचे बटन दिसले. ते दाबल्याने संपूर्ण बोगद्यात उजेड झाला. तिथे वरती जाणाऱ्या पायऱ्या होत्या. जेव्हा मी त्या पायऱ्या चढून वरती गेली, तिथे एक दार होता. मी ते दार उघडण्याचा प्रयत्न केला. तो उघडला नाही. बराच वेळ मेहनत करून तो दरवाजा उघडला. ती आश्रमाची खोली होती, जिथे आश्रमाची देणगी ठेवली होती. मी जेव्हा त्या खोलीत पोहोचली, मी स्तब्ध झाली की हे तर मी आश्रमाच्या आत पोहोचली. त्या खोलीत कोणीही नव्हते. तिथे पोहोचताना मी खूप दमली होती. मला आश्चर्य वाटले की हे कसे घडू शकते. झोपडीपासून आश्रमापर्यंत बोगदा का बनवला आणि कोणी बनवला? त्या खोलीचा दरवाजा बंद करून कुलूप लावले होते. त्या खोलीतून कोणीही बाहेर पडू शकत नव्हते, कारण सर्व देणग्या तिथेच ठेवल्या होत्या. म्हणूनच मी कोणाला मदतीसाठी बोलवू शकत नव्हते. पण मग मला वाटलं की त्या झोपडीतून मला कोणी पाहिलं तर ते बोलून बोलून माझ्या आईवडिलांना मारून टाकतील. जेव्हा मी कोणाच्या येण्याचा आवाज आला, मी पटकन तो बोगदा बंद केला आणि तिथे ठेवलेल्या डब्यांमागे लपून बसली. मग मला वाटले की हे लोक मला बघतील आणि माझी सर्व मेहनत व्यर्थ जाणार. आणि तेव्हा मी आतमध्ये 3 लोकांना येताना पाहिले. जेव्हा माझा जीव गेला, ते लोक तिथे उपस्थित असल्याने मी शांतपणे तिथे लपून राहिले आणि त्यांची जाण्याची वाट पाहत राहिली. मग ते त्यांचे काम करून निघून गेले. आश्रमाच्या भक्तांनी दिलेल्या देणग्या खोलीत ठेवल्या होत्या, त्यामुळे या खोलीत कोणीही अनावश्यक व्यक्ती येऊ शकत नाही. जे लोक आश्रमात काम करायचे तेच इथे येऊ शकत होते. मी खूप घाबरली होती. मला काही समजत नव्हते. मला वाटले की रात्र पडायची वाट पाहावी आणि दार वाजवणारा कोण आहे आणि तो वनमाणूस कोण होता, ही बघण्याची एक चांगली संधी होती. मला हे सर्व तपासायचे होते. म्हणून मी तिथे लपून राहिली, कारण बाहेर मी निघू शकत नव्हती, कारण दरवाजाला बाहेरून कुलूप लावला होता. तेव्हा मला तिथे एक माणूस दिसला. तो जमीनदार होता आणि पंचायतीही होता. तो खूप मोठ्या मनाचा माणूस होता. तो लोकांना घरी जाऊनही मदत करत होता. गावातील घरांमध्ये शांतपणे जाऊन गरजूंना पैसे सुपूर्द करत होता. कोणी मुलीचे लग्न असले तर लग्नाचा सर्व खर्च तो स्वतःच करायचा आणि म्हणायचा की हे सगळ्या माझ्या मुली आहेत. त्यामुळे गावातल्या कुठल्याच मुली त्यांच्यापासून पर्दा करत नव्हत्या, कारण तो आमच्या आजोबांच्या वयाचा होता. गावात त्यांना खूप मान होता. मी त्यांच्या मोठ्या वाड्यात अनेकदा गेली होती, कारण त्यांची नात माझ्या वर्गात शिकायची आणि माझ्यासोबत हॉस्टेलमध्ये राहायची. पण ती श्रीमंत होती, त्यामुळे हॉस्टेलची खोली तिच्या स्टेटस बरोबरची होती. मी एका गरीब शेतकऱ्यांची मुलगी होती, त्यामुळे मी एक छोट्या खोलीत राहायची. पण त्या मुलीमध्ये अभिमान असल्यासारखे काही नव्हते. मला जेव्हा कधी गावी जायचे होते तेव्हा ती मला घेऊन जायची तिच्या गाडीत तिच्यासोबत. गावी पोहोचल्यावर ती मला माझ्या घरी सोडवायची, पण मी नकार द्यायची की माझे वडील मला घ्यायला येतील, मी त्यांच्यासोबत जाईल. पण ते जमीनदार म्हणायचे, चल बेटा आमच्यासोबत, मी तुझ्या वडिलांना सांगेल की तू माझ्याबरोबर गाडीला आली आहे. ते ड्रायव्हरसोबत स्वतः नातीला घ्यायला यायचे. मी त्यांच्या गाडीत बसायचे. ते मला घरी सोडायचे आणि माझ्या वडिलांना सांगायचे की ती माझ्यासोबत आली आहे. माझे वडील त्यांचे आभार मानून थकत नव्हते. मी माझ्या अभ्यासामुळे अनेक वेळा माझ्या वडिलांसोबत जमीनदारांच्या वाड्यात गेली होती, कारण त्यांची नात माझ्या वर्गात होती. म्हणून मला नोट्स विचारायचे असले तर मी त्यांच्या घरी जायची. पण ते आश्रम खोलीत काय करत होते? मला वाटले की आश्रम त्यांनीच बांधला आहे. ते देणगीचा साठा घ्यायला आले असतील. मला खूप आनंद झाला की आता माझा इथून सुटका हो आणि मी त्यांना सगळी हकीकत सांगणार की गेल्या 2 रात्रीपासून माझ्यासोबत काय घडले आहे आणि ते मला मदत करतील.
पण नंतर मी जे पाहिले ते पाहून मी थक्क झाली की ते बोगद्याचे दार उघडत आहे. म्हणून मी गप्प बसली. मी तिथेच बसून राहिली आणि बघत राहिली की हे काय प्रकरण आहे आणि त्यांना बोगद्याबद्दल कसं कळलं आणि कुठे मी या विचाराने आनंदी होती की माझा मसीहा माझ्यासमोर उभा आहे, जो मला वाचवेल आणि हे नक्कीच समजेल की मी या खोलीतून का पळून गेली. पण इथे परिस्थिती उलट होती. जमीनदार स्वतः त्यांच्या 2 नोकरांसह बोगद्याच्या दारात उभा होता. त्याच्या एका नोकराने वनमाणसाचे कपडे घातले आणि दुसऱ्यांनी दरवाजा उघडला. मग ते बोगद्यात गेले आणि म्हणाले की आज जर ज्या मुलीने दार उघडले नाही तर दरवाजा तोडून टाका. हे ऐकून तर माझे प्राणच उडाले. हे माणसं नसून दरिंदे होते. मला ही भीती होती की मी खोलीत ना सापडल्याने ते समजतील की मी तिथून पळून गेली आणि इथेच लपली आहे. जर हे लोकांना मी सापडले तर ते मला जिवंत सोडणार नाही. मला ही खोली लवकरात लवकर सोडायची होती. पण तिघेही आत जाताच मी काही विचार न करता त्या दरवाजातून बाहेर आली आणि दाराला कुलूप लावून चाबी माझ्याकडे ठेवली आणि आश्रमाच्या भिंतींवरून उडी मारून सर्वांच्या नजरेतून वाचून मी बाहेर आली. तिथे माती ओली होती, त्यामुळे मला दुखापत झाली नाही. तिथून बाहेर आल्यावर मी अंधाधुंद पडत होती. मला हे माहीत नव्हते की त्याचे परिणाम काय होतील, पण मला फक्त माझी इज्जत वाचवायची होती. मला या आश्रमाचे सत्य गावकऱ्यांसमोर उघड करायचे होते, ज्यांच्याशी लोकांच्या चुकीच्या समजुती आणि प्रथा जोडलेल्या गेल्या होत्या. माझ्या चुलत बहिणीचे काय झाले असेल हे सत्य मला कळाले होते की ती का मेली. तिने विष प्राशन करून तिचा जीवदान का दिले, कारण या क्रूर माणसाने तिला आपल्या कोमार्याचा बली बनवले असावे. मी पण माझ्या चुलत बहिणीसारखी दिसायला सुंदर होती. मला या जमीनदाराबद्दल खूप आदर होता. मी त्यांचा माझ्या आजोबांसारखा आदर करायची. त्यामुळेच त्यांच्या चुकीचा हेतू मला समजू शकला नाही. हा सगळा खेळ जमीनदाराने रचला होता, कारण अमित त्यांच्यासोबत काम करायचा. त्यामुळे अमितचंही मनातही संशयाचे बीज रोवले होते. तो भोळा गावकऱ्यांना मूर्ख बनवून त्यांच्या सुंदर मुलींना आश्रमात पाठवून द्यायचा, मजबूर करायचा, जेणेकरून तो त्यांच्यावर जबरदस्ती करू शकेल. कारण माझ्या लग्नाचा अंतिम निर्णय या जमीनदाराने पंचायतीत घेतला होता की मला या आश्रमात बंद केले पाहिजे. दिवसा तो गावकरी लोकांना सहानुभूती दाखवून त्यांच्या मुलींना पाहण्यासाठी त्यांच्या घरी जात होता आणि त्यातून जी मुलगी आवडायची तिला दोष देऊन या खोलीत बंद करून तिला आपल्या वासनेची बळी बनवून त्यांची घाणेरडी वासना पूर्ण करायचा. मला माहीत नव्हते की मी कुठे जात होती आणि हा रस्ता कुठे संपेल. मी धावून धावून दमली होती. अचानक माझ्या डोळ्यात मोटरसायकलची लाईट चमकली. ते पाहून मला खूप भीती वाटली. मोटरसायकल माझ्या समोर थांबली. मी बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यावर मी माझ्या मोठ्या वडिलांच्या घरी होती. माझ्या समोर उभा असलेला माणूस माझ्या वडिलांचा मोठा भाऊ होता. ते माझे मोठे वडील होते. त्यांना बघून मला जरा आराम मिळाला. मी खूप रडत होती. माझी उचकी थांबत नव्हती. त्यांनी मला पाणी दिले आणि विचारले, बेटा तू इथे कशी पोचलीस? तू तर आश्रमात होतीस ना? ते म्हणाले, ये मी तुला शांतपणे परत आश्रमात नेतो. कोणालाच माहीत पडणार नाही की तू बाहेर आली होती आणि तुझ्या वडिलांची इज्जत वाचून जाईल. पण मी खूप रडू लागली आणि घाबरून मी त्यांना सगळा प्रकार सांगू लागली की तिथे माझे काय झाले आणि कसे मी त्या बोगद्यातून झोपडी बाहेर आली. मी त्यांना सर्व काही सांगितले की जमीनदारांनी माझ्यासोबत चुकीचे काम करण्यासाठी हे सगळं केलं आहे. सुरुवातीला त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. नंतर मी त्यांना सांगितले की त्याने माझ्या बहिणीसोबतही चुकीचे केले होते, म्हणून दीदीनेही विषप्राशन करून जीव दिला होता, कारण ती त्यांचीच मुलगी होती जिच्यासोबत हे सर्व घडले होते. मग तेही खूप रडू लागले. मग ते म्हणाले की माहीत नाही या दरिंदांनी माझ्या मुलीसोबत काय केले असेल की तिला आपला जीव गवावा लागला.
आपण त्याला आपले माईबाप समजत होते आणि ते आमच्या मुलीवर वाईट नजर ठेवत होता. पण आता मी तुझे काही चुकीचे होऊ देणार नाही. ते म्हणाले, इथेच लपून राहा आणि आपल्या कुटुंबातील कोणालाही तू इथे आहे हे कळू देऊ नको. आता आपण त्याचे सत्य सर्वांसमोर आणू आणि त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा देऊ आणि गावातील मुलींना त्याच्याशी वाचवू. मग त्यांनी मला खायला दिले आणि खोलीची लाईट बंद केली आणि म्हणाले, बेटा तू आराम कर आणि इथे आरामात राहा, असे म्हणत निघून गेले. मग ते माझ्या वडिलांकडे गेले आणि म्हणाले, चल तुझ्या मुलीची बातमी घेऊन येऊ. ती कशी आहे, दारातून तिला हाक मारू. माझे वडीलसुद्धा खूप काळजीत होते. त्यांना पण माझी खूप काळजी वाटत होती. आई पण म्हणू लागली की जा आणि मुलीची बातमी पण घेऊन या. मग माझे वडील त्यांच्यासोबत निघायला तयार झाले. पण आई म्हणाली, कोणी बघितले तर अनर्थ होईल. मग ते म्हणाले, रात्रीच्या अंधारात कोण बघेल, आपण शांतपणे जाऊ आणि परत येऊ. मग दोघे आश्रमात गेले आणि तिकडे ते मागच्या दाराने आत गेले. कोणालाही ना दिसता झोपडीत जाऊन पोहोचले. तिथे जाऊन मला हाक मारली. त्यावेळी जमीनदार त्याच्या 2 नोकरांसह झोपडीत हजर होता. तो भिंत तोडून आत आला होता. त्यांचा आवाज ऐकून ते एकदम शांत झाले. वडील आणि मोठे वडील मला हाक मारत होते. जेव्हा माझ्याकडून आवाज आला नाही तेव्हा माझे वडील खूप घाबरले. मग मोठ्या वडिलांनी त्यांना समजावले, मुलगी झोपली असावी. जमीनदार त्या खोलीत होता. माझ्या वडिलांचा आवाज ऐकून ते सर्व शांत झाले होते. मग माझ्या मोठ्या वडिलांना वाटले की मोठा आवाज करून या लोकांना रंगेहात पकडले पाहिजे. मोठे वडील आश्रमात गेले आणि ओरडले की आमच्या मुलीला भूतनी पळवून नेले आहे. त्यांचा आवाज ऐकून आश्रमातील लोक जमा झाले आणि माझ्या वडिलांना म्हणू लागले, बघा मुलीला बाहेर पाठवण्याचा परिणाम. माझे वडील रडत होते. माझ्या मुलीचा आवाज येत नाही. देवासाठी दरवाजा उघडा आणि बघा माझी मुलगी कशी आहे. सर्वांनी दारावर टकटक केली. माझा आवाज त्यांना ऐकू आला नाही म्हणून त्यांनी दार उघडले. जेव्हा तेथील तुटलेली भिंत बघितली तर जमीनदार आधीच निघून गेला होता. पण म्हातारा झाल्यामुळे तो बोगदा पूर्णपणे ओंडाळू शकला नाही. आणि जेव्हा लोकांनी त्याला त्या बोगद्यात पाहिले तेव्हा ते लोक आश्चर्यचकित झाले. हे काय प्रकरण आहे? तुम्ही इथे काय करताय? ही भिंत का तुटलेली आहे? असे अनेक प्रश्न विचारू लागले. पण त्यांच्याकडे त्या प्रश्नांची उत्तरे नव्हती. त्यांच्या नोकराला वनमाणसाचे कपडे पाहून लोकांना समजले की इथे कोणीही भूत नाही. हा जमीनदार इथून मुलींना उचलून नेतो. नंतर पोलिसांना बोलवून संपूर्ण प्रकाराचा तपास करून जमीनदाराला पोलिसांच्या ताब्यात दिले आणि सर्व विचार करू लागले की ती मुलगी कुठे गेली आहे आणि मला पळवून नेणाऱ्या गुन्ह्यात त्याला आत नेले. सगळ्यांना वाटत होते की त्याने मला मारून कुठेतरी लपवले आहे. माझे वडील तर रडून रडून दमले होते की माझी मुलगी कुठे गेली. मोठ्या वडिलांनी त्यांना सांगितले की ती माझ्या घरी आहे आणि ती पूर्णपणे बरी आहे. मग सर्वजण धावत घरी पोहोचले आणि मला सुखरूप पाहून त्यांच्या जीवात जीव आला. त्यांनी माझ्याकडून संपूर्ण माहिती घेतली. तोपर्यंत अमितही घरी पोहोचला होता आणि त्याने त्याच्या वागण्याबद्दल माझी आणि माझ्या कुटुंबियाची माफी मागितली आणि सांगितले की मी चारित्र्यहीन आहे. ही बाब जमीनदाराने त्याच्या मनात घातली आणि जमीनदाराने त्याला इथे लग्न करायला सांगितले होते आणि त्याच्या आई वडिलांच्या मनात संशयाचे बीज रोवले होते. मग तो माझ्या आई वडिलांची माफी मागू लागला. संपूर्ण गावांनी आता एकही मुलगी असा आश्रमात पाठवायची नाही हे ठरवले आहे. आपण आपल्या मुलीवर विश्वास ठेवला पाहिजे, कोणाच्या सांगण्यावर नाही. जमीनदाराने गावातील अनेक मुलींना आपल्या वासनेची शिकार बनवले होते. एका मागून एक सर्व मुलींनी बयान दिले ज्यांच्याबरोबर त्याने चुकीचे कृत्य केले होते. तो आपल्या नोकराला वनमाणसाचे कपडे घालून झोपडीत पाठवायचा आणि त्यांना
नशा चढणारी औषध द्यायचा, म्हणजे त्यांना कळू नये की त्यांच्यासोबत काय कृत्य घडलं आहे आणि गावात जमीनदारांची इज्जत कायम राहावी. ज्या मुलींना तो नियंत्रित करू शकत नव्हता त्यांना तो 5 दिवस पूर्ण होण्याआधीच मारून आश्रमात कुठेतरी पुरवायचा. पोलिसांनी संपूर्ण आश्रमाची कसून चौकशी केली असता तिथून अनेक सांगाडे निघाले. आपल्या मुलीसोबत किती कृत्य घडले असेल हे विचार करून सर्व गावकरी रडत होते. असे पुन्हा घडू नये म्हणून संपूर्ण आश्रम उद्ध्वस्त करून दिला होता. अमित रोज येऊन माझ्या कुटुंबियाची माफी मागायचा आणि म्हणायचा, जमीनदारानेच ऐकून मी खूप चुकीचे केले आहे, आता मला माफ कर. माझ्या घरच्यांनी त्याला माफ केलं, मी पण त्याला माफ केलं. आमच्या लग्नाची तारीख ठरली आणि खूप धूमधामने आमचं लग्न झालं. अमितने मला ही भेट दिली की मी जितका पाहिजे तितका अभ्यास करू शकते. त्याने मला दिलेला वचन पाळला आणि मला डॉक्टर बनवले आणि गावातच माझ्यासाठी एक छोटेसे हॉस्पिटल उघडले. गावातील लोक देखील आता त्यांच्या मुलींना शिक्षण देतात. त्यांना शिक्षण घ्यायचे आहे, त्यांना अभ्यासापासून कोणीही अडवत नाही. अमित आणि मी दोघेही आनंदाने राहतो. त्यानेही पुढील शिक्षण पूर्ण केले आणि तो मोठा वकीलही झाला आणि जमीनदारांचा कोटाचा केस पण असाच लढला. जमीनदाराला शिक्षाही झाली. आता आमच्या गावात कोणतीही अंधश्रद्धा नाही आणि लोक एकमेकांना मिळून राहतात आणि आपल्या मुलींना शिक्षित करतात. धन्यवाद.